आणि आता लोकसभेचा आखाडा रंगलाय, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पंतप्रधान मोदींच्या हातातून निवडणूक निष्ठत आहे। 4 ते 5 दिवसात तुमचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होईल, काँग्रेसचे नेते राहुल गांधींचं हे वक्तव्य। लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये नाशिकचे ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस। सलीम कुत्ता प्रकरणात चौकशी सुरू असल्यानं जिल्हा बंदी। बडगुजर यांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन 10 दिवसांचा वेळ मागितलाय। अमोल कोल्हेंना खासदारकी नको होती, त्यांना राजीनामा देऊन अभिनय क्षेत्रातच काम करायचं होतं। अजित पवारांचा कोल्हेंवर हल्लाबोल। खासदार तर म्हणायचं मला नकोच खासदारकी, मी राजीनामा देतो। अरे म्हणलं का राजीनामा देतो? म्हणले दादा मी सेलिब्रिटी आहे, सेलिब्रिटी, मी अभिनेता आहे आणि आता एकदम पुन्हा उभा राहायला निघाला। मीडियासमोर राजीनाम्याची भाषा अजित पवारच करायचे, मी नाही। अमोल कोल्हेंचं अजित पवारांना उत्तर, तर आधी दादा माझ्या भाषणाचं कौतुक करायचे म्हणत कोल्हेंचा दादांवर निशाणा। जनतेने हे बघितलं, मीडियासमोर कोणी राजीनाम्याची भाषा केलेली आहे? या आदरणीय दादांनी भाषा केली होती, राजीनामा देऊन शेती करायला जातो म्हणून। मी कधी आपल्याशी संवाद साधला का? त्यामुळे जनतेने जे पाहिलंय त्याविषयी भाष्य करण्यापेक्षा जर राजीनामा द्यायचा होता तर 3-3 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळतो का हो? रवींद्र धंगेकरांसाठी विदर्भातील काँग्रेसचे 10 आमदार पुण्यात ठाण मांडून। नाना पटोलेंची सर्व ताकद पणाला, काँग्रेसकडून हायटेक प्रचार सुरू। काँग्रेस कार्यालयामधून रोज 5000 मतदारांना फोन। धंगेकरांसाठी विदर्भातील काँग्रेसचे कितीही आमदार येऊ द्या, विजय आमचाच। भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा दावा। पुणे भाजपचा गड होता आणि राहणार, मोहोळ यांच्याकडून विश्वास व्यक्त। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वातावरण तापलेलं आहे। कोथरूडमध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने, दोन्ही बाजूंना जोरदार घोषणाबाजी। कर्नाटकातही लोकसभेनंतर आपल्यासारखंच होईल, आमच्याकडे हे नाथ ऑपरेशन करायचंय, बेळगावात भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। शिंदेंकडून बंडाचे संकेत। अमोल कोल्हे आणि अढळराव पाटलांना निवडणूक आयोगाची दुसरी नोटीस। तातडीनं निवडणुकीत खर्चाचा तपशील देण्याचे आदेश।